गेल्या 3 वर्षांपासून नितेश राणे हे सातत्यानं गरळ ओकण्याचं काम करतायत। कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर सुद्धा त्यांची विधानं थांबत नाहीयेत। त्यामुळे आता भाजप नेत्यांसह शिंदेच्या शिवसेनेचे नेते त्यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेले आहेत। भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी थेट पंतप्रधान मोदींकडे राणेंची तक्रार केली आहे। बघूया। प्राणी प्रेमासाठी, पर्यावरणासाठी वर्चुअल बकरी ईद साजरी करत अपनी राजनीति की रोटी सेकना चाहते हैं त्योहारों के माध्यम से, तो उनके खिलाफ जरूर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी से, इन सबसे हम शिकायत करेंगे। वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री नितेश राणे आता भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आलेत। यामागचं कारण म्हणजे दोन धर्मात तेढ निर्माण करणारी त्यांची वक्तव्य। मुस्लिम समाजानं इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय। या प्रकरणी राणेंविरोधात भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राणेंविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरण पूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? कुठे गेले ते प्राणीप्रेमी? का नाही मुस्लिम समाज एकत्र येऊन प्राणी प्रेमासाठी, पर्यावरणासाठी वर्चुअल बकरी ईद साजरी करत? हम भी इसकी शिकायत करेंगे। जो लोग अपनी राजनीति की रोटी सेकना चाहते हैं त्योहारों के माध्यम से, उनके खिलाफ जरूर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी से, इन सबसे हम शिकायत करेंगे। और देश में कानून व्यवस्था को खराब करने का अधिकार किसी को नहीं है। शनिवारी देशभरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी अशी भूमिका नितेश राणे सातत्यानं मांडतायत। हिंदूंचे सण जसे इको फ्रेंडली साजरे होतात त्याचप्रमाणे बकरी ईद सुद्धा इको फ्रेंडली साजरी का होऊ शकत नाही असा सवाल राणेंकडनं विचारला गेला। दरम्यान नितेश राणेंच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदेच्या शिवसेनेने टीकेचे बाण सोडले। प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांना अधिकार आहे की त्यांचा सण त्यांनी कशा पद्धतीने साजरा करावा। त्यामुळे मला असं वाटते की या विषयामध्ये दुसऱ्या धर्माच्या लोकांनी पडू नये। ज्यांचा त्यांचा अधिकार आहे त्या पद्धतीने जे रीतिरिवाज चालू आहे त्या रीतिरिवाजाला चालू द्यावं, कोणी हस्तक्षेप त्यात करू नये। खूप फ्रेंडली बकरी ईद करा, व्हर्च्युअल। आता व्हर्च्युअल म्हणजे काय म्हणणं आहे हे काय त्यांनीच स्पष्ट करावं ना। व्हर्च्युअल म्हणजे कसं करावं? कुठंतरी द्वेष निर्माण व्हावा आणि त्या द्वेषाचा फायदा आपल्या राजकीय कोळीमधून घेण्यासाठी करता यावा, हा एक बालिश उद्योग आणि एक बचकानी हरकत ज्याला म्हणतो ती हरकत ही नितेश राणे करतात। स्वतःला हिंदूंचे गब्बर समजणाऱ्या नितेश राणेंनी मुस्लिम समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला नाही। उलट अधिक विखारी भाषा नितेश राणे बोलू लागलेत। हिंदू समाज जागृत झाल्यानं हिंदुत्ववादी विचारांचे आमदार इथं निवडून आलेत असं विधान राणेंनी सोलापुरात केलं। तसंच आज न उद्या प्रत्येकाला हिंदुत्वाचा विचार स्वीकारावा लागेल असंही राणे म्हणालेत। त्याच्या इकडच्या हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे। सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत। आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तो उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल। देखिए, हमें गर्व है इस बात के कि हम भगवान श्री राम के वंशज हैं। हमारे पूर्वज भगवान श्री राम हैं, क्योंकि पहले भारत में इस्लाम नहीं था, पहले सनातन धर्म था, पहले हिंदू संस्कृति थी। हमारे पूर्वज हैं भगवान श्री राम हैं, तो हमें अपने पूर्वजों को मानना चाहिए। और जो नकारता है इसको कहीं ना कहीं घाटे में हो रहता है। जो तोड़ने वाली राजनीति करने वाले लोग हैं, ये साजिश के तहत हमें बांटा और बांट के दूर किया, बांटा और काटा। अब हमें ना बटना है ना कटना है। गेल्या 3 वर्षांपासून नितेश राणे सातत्यानं गरळ ओकण्याचं काम करतायत। आतापर्यंत त्यांच्यावर 4 ते 5 ठिकाणी गुन्हाही दाखल झालाय, पण तरी सुद्धा ते गरळ ओकणं काही केलं थांबवत नाहीयेत। याच भूमिकेमुळे नितेश राणेंना मंत्रिपद मिळाल्याचं बोललं जातंय।
त्यामुळे आता नितेश राणेंविरोधात भाजपचे मुस्लिम नेते पुढे सरसावले. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.